तुम्ही सोल प्रोप्रायटरशिपच्या पलीकडे गेलात, पण हे कोणी सांगत नाही. तुम्ही ती थेट कन्वर्ट करू शकत नाही. एक चुकीची मूव्ह आणि तुमची जीएसटी, कॉन्ट्रॅक्ट, बँक अकाउंट सगळं जाऊ शकतं. यासाठी एक योग्य मार्ग आहे. इंडियामध्ये सोल प्रोप्रायटरशिप साठी डायरेक्ट कन्व्हर्जनचा कुठलाही मार्ग नाही. तर मग खरोखर काय काम करतं ते सांगतो. MCA पोर्टलवर नवीन LLP किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्टर करा. मग एक बिझनेस ट्रान्सफर एग्रीमेंट BTA एक्झिक्यूट करा. हा एकच डॉक्युमेंट सगळं लिगली ट्रान्सफर करतो. ब्रँड नेम, ॲसेट्स, लायबिलिटीज, कॉन्ट्रॅक्ट्स, लायसन्सेस आणि गुडविल. हे रिले रेस सारखं समजा. तुम्ही धावणं थांबत नाही. नवीन एंटिटीला बेटन क्लीनली पास करता आणि पुढे चालत राहता. BTA साईन झाल्यावर नवीन कंपनी अंतर्गत GST, पॅन, उद्यम आणि शॉप ॲक्ट लायसन्स अपडेट करा. तुमची बँक, वेंडर्स आणि क्लायंट्सना लेखी कळवा आणि गुडविल स्पेसिफिकली डॉक्युमेंट करा. त्याला खरी लीगल आणि फायनान्शियल व्हॅल्यू आहे. आता एकच काम करा. MCA.gov.in ला नवीन एंटिटी रजिस्ट्रेशन सुरू करा आणि BTA ड्राफ्ट करायला एका CA किंवा CS ला सांगा. हा एकच अग्रीमेंट तुम्ही उभारलेलं सगळं प्रोटेक्ट करतो. वाटतं तेवढं कठीण नाहीये. तुमची महत्वाकांक्षा आधीच जुन्या स्ट्रक्चरच्या पुढे गेलीये. आता तुमचा बिझनेस तिच्यासोबत या. हा व्हिडिओ सेव्ह करा, फेलो बिझनेस ओनरला शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचा सर्वात मोठा MSME चॅलेंज टाका. आम्ही प्रत्येकाला उत्तर देतो.